हॅलो. नमस्कार साहेब, अमोल गावडे बोलतोय मी सामाजिक संघर्षमधून. नमस्कार. नमस्कार. तुमचं लग्नाचं कोण आहे? मी स्वतः. तुम्ही स्वतःच आहात? बरं. कुठून हो. बोलताय? नवी मुंबई. नवी मुंबई कुठे आलं हे? नवी मुंबई पनवेलच्या पुढे येतं. आपण मुंबईला जातो ना, वाशी. कोकणातून जाताना? नाही नाही, चालेल ना. कोकणातून आपण मुंबईच्या दिशेने येतो ना, हां मुंबईला जायला, तर वाशी येते. वाशी. हां. वाशी म्हणजे नवी मुंबई. होय का? हां, बरं बरं. हो. ठीक आहे, चालेल. तुम्ही लग्नाचे आहात स्वतः? हो. हां. ठीक आहे, चालेल. काय काम करता तुम्ही? मी रिअल इस्टेटचं काम करतो. रिअल इस्टेट? हो. तुमचंच ऑफिस आहे का? नाही, भाड्याने रेंटवर. रेंटवर आहे हो. तुम्ही मालक आहात का? हो, मी आणि माझा एक पार्टनर आहे. दोन पार्टनर ते आहेत? हां आतमध्ये ऍक्च्युली म्हणजे त्यांचंच ऑफिस आहे. हां. ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स करतात. मी करतो. होय का? हां 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 हां. बरं बरं. ठीक आहे. आणि हे ऑफिस कुठे आहे हे? हे पण नाही मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्येच आहे. बरं, ठीक आहे. हो. चालेल. आणि गाव कुठे तुमचं? आमचं गाव सोलापूर. सोलापूर. बरं. गावी घर वगैरे काय? हो, आहे. घर आहे, जमीन आहे, शेती. तिकडे कोण राहतं? आई वडील जाऊन असतात. आई वडील आहेत. हां. आणि भावंड? हो. आम्ही भावंड 5. 5. हां. हो. टोटल 2 बहिणींचं लग्न आलं, हं. भावाचं आलं. आता आम्ही दोघे आहेत. मी आणि माझ्या पाठीवरचा एक भाऊ. हां हां हां. तुम्ही लग्नाचे आहात. बरं, दोघंजण. ठीक आहे, चालेल. आणि आता तुम्ही राहता मुंबईमध्ये, तिथे काय आहे? घर आहे तसं. मुंबईला पण आहे? हो. बरं. आणि तिथे कोण कोण राहतं? तिथे मी, भाऊ, आई वडील. आई वडील कसे असतात म्हणजे गावी काही काम असतं तर गावी जातात. हां आणि आमच्या इथे असतात. हां. ये जा करतात. ओके. हा, येऊन जा. हां. तुम्ही आणि लग्नाचा भाऊ आहे तो? हो. एक पाठीवरचा म्हणजे माझ्या पाठी एक बहीण होती, तिचं पण लग्न झालं. तिच्या पाठीत तो भाव आहे. हां म्हणजे हां. आम्ही दोघे आहेत आता घरात. बरं बरं, ठीक आहे. तुमची जन्मतारीख काय आहे? 1/6/1982. 1/6/1982. हो. 82 म्हणजे लग्न झालं होतं का तुमचं? नाही नाही. लग्न अविवाहित. लग्न झालं नाही आहे. बरं, ठीक आहे. नाही. ठीक आहे. म्हणजे भावंडांमुळे वेळ लागला असेल, कळतं आहे मला. ठीक आहे, चालेल. किती वर्ष व्यवसाय करताय? मी गेली म्हणजे आता 10 वर्षापासून करत आहे. 10 एक वर्ष झालं. हो. बरं. आई वडील काय करायचे? वडील कंपनीमध्ये होते थोडी दिवसला. हां रिटायर झाले. हां 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 आपली कंपनी लॉक झाली, बंद झाली. हां 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 हां. ठीक आहे, चालेल. आता हे घर आहे मुंबईमध्ये, ते कसं आहे? चाळीमध्ये आहे की? इथे सिडकोचं असतात ना घर, जसं मुंबईला माड्या असतात. सिडकोमध्ये आहे. हां. चाळीतल्या 3 माळ्याचं घर. बरं, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. मुलीबद्दल अपेक्षा काय आहे? साधारण असावी तरी पाहिजे. साधारण शिक्षण असं तरी चालेल. ठीक आहे, ठीक आहे. आणि इतर जातीचे असतील त्याच्या हरकत नाही. बरं. तुमची जात कुठली बोललात? बौद्ध. बौद्ध. आणि इन्कम किती आहे? 20,000. 20,000. ठीक आहे, चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 88 88 50 50 54 54 65 62 63. 63. ओके. हो. ठीक आहे, चालेल. अजून काय सांगायचं आहे? काय नाही. ठीक आहे, चालेल. मला आधार कार्ड ते द्यायला लागेल का काय पाठवून? आधार कार्ड पाहिजे का? काय तुम्हाला? नाही, असं काय नाही. तुमच्या बौद्ध धर्मामध्ये भरपूर मुली आहेत की. नाही नाही, म्हणजे तुम्हाला व्हेरीफायला बोलतो आधार कार्ड पाठवू का? आधार कार्ड नको नको. नाही, मला वाटलं अदर कास्ट बोललात. हां, ओके ओके. नाही हां नाही, असतील तरी चालतील असं मी बोलतो. हां. बौद्धमध्ये तर भरपूर मुली बघत असतात. असं तरी चालेलच. हां. आणि इतर जरी असं तरी म्हणजे आता कसं वय हे होतं ना वयामध्ये. हो. असं काय नाही आहे. वय एजमध्ये बसणाऱ्या मुली भरपूर बघत असतात.
बौद्ध मुली प्रचंड प्रमाणात बघतायत आम्हाला. तुम्हाला कॉल येतील, ते कॉल हँडल करायचे आहेत साहेब. लक्ष फक्त एवढाच द्या की कुठे फसू नका. म्हणजे कसं, तुम्हाला जे कॉल येणार ते डायरेक्टली येणार, इथे एजंट कोण नाही आहे, त्याच्यामुळे फसवणूक होत नाही. परंतु जी कोण मुलगी येणार ना, तिचं सगळं अस्तित्व असायला पाहिजे. अस्तित्व म्हणजे काय, घर असायला पाहिजे. अच्छा, आणि स्वतंत्र घर आहे का ते बघायचं? नाही नाही, म्हणजे कसं, कारण अदांतरी कुठली मुलगी आली, समजा कोणी सांगितलं अनाथ आश्रममधली म्हणजे मुलगी आहे. प्रॉपर त्या ठिकाणी राहायला आहेत का? हां हां त्यांचा हां, म्हणजे कारण कसं, किती आहे का? अनाथ मुलगी म्हणून कोणी सांगितलं तर पुढे जाऊ नका. अच्छा. हां, अनाथ मुलीशी लग्न करू नका, कारण अनाथ मुलगी नसते कधी. हां, जगाच्या पाठीवरती अनाथ मुलगी नाही आहे. हां, त्यामुळे अनाथ मुलीशी लग्न करू नका. घर कसंही असू दे, तुटकं फुटकं, पण घर असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिची माहिती काढा व्यवस्थित. तुम्हाला ज्या मुली येतील ना, कॉल करतील, त्यांचे एक छोटीशी डायरीमध्ये लिहून काढा सगळं. कुठल्या मुलीने कॉल केला, काय केलं, त्यांच्या अपेक्षा काय आहे, सगळं लिहून काढा. आणि नंतर मग जर मॅच होतं आहे तुम्हाला अपेक्षेमध्ये, समजा आता 10-12 मुली आल्या, त्याच्यामध्ये एक समजा आपल्याला समजा तुमच्या सुटेबल कसे 3-4 मुली बसतात, मग त्यांचे फोटो मागून घ्या. अगोदर फोटो घेऊ नका. अगोदर फोटो घेतलं तर काय होणार, फक्त फोटो बघणार, बाकीचं सोडून देणार तुम्ही. आणि बाकीचं कसं, कुठली तरी एक चांगली मुलगी संसारिक असू शकते त्याच्यामध्ये. हां, मग तिला तुम्ही वगळला तर कसं होणार. मग त्यापेक्षा तुम्ही आधी विचार असा करा की त्यांचे विचार काय आहेत. विचार पटले तर मग फोटो घ्या. उगाच फोटो घेऊ नका. जेणेकरून कसं पुढे म्हणजे अशी चूक होणार नाही की चुकीची मुलगी भेटणार नाही तुम्हाला. आणि चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. तिला पण करू द्या, तुम्हीसुद्धा करा. हां, दोघांनी चौकशी करून पुढे जा, बाकी काही नाही. अजून काही माहिती वगैरे सांगायची आहे का? काय नाही ना. मी हे पोस्ट करतो. ज्या मुली बघतायत, बौद्ध मुली ज्या आहेत आणि त्यांना ठाणे एरिया चालतो आहे, नवी मुंबई, तर त्यांच्यासाठी हे स्थळ आहे. बौद्ध समाजातील स्थळ आहे. आणि मुलगा रिअल इस्टेटचं काम करतो आहे. 2 पार्टनर आहेत असं ते बोलत आहेत. सोलापूरमधला मुलगा आहे मूळ, आणि मुलाचा नंबर दिलेला आहे. मुलीनो, इथे कुठलाही एजंट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे पैसे वगैरे पे करायची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट नंबर दिसतो आहे, तो मुलाचा आहे. तुम्ही त्याला केव्हाही फोन करू शकता. जर त्या फोन व्यस्त लागला तर तुम्ही त्याला व्हॉट्सअपला मेसेज टाका. हा नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे. मुलीनो, तुम्हाला जर आमचं काम आवडलं तर इतर तुमच्या मैत्रिणी कोण लग्नाचे असतील तर त्यांनासुद्धा शेअर करा. आणि जर आवडलं असेल तर स्टेटसला पण ठेवा, जेणेकरून अजून पुढे हा व्हिडिओ जाऊ देत आणि या मुलाचं लग्न लवकरात लवकर जुळू देत. धन्यवाद.